ऑपरेशन सिंदूर, त्याच्या आधी घडलेलं पहलगाम, हे सगळं तुम्ही पाहत होतात. पहलगाम नंतर एक महत्वाची गोष्ट घडली, ते म्हणजे काश्मीर जेव्हा बंद झालं त्यावेळेला पहिल्यांदा एकनाथ शिंदे तिथे धावून गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक यात्रेकरूंना सुखरूप परत आणलं. अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही राज्याच्या केलेलं नव्हतं, ते फक्त एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं. दुसरी गोष्ट, त्यानंतर 7 शिष्टमंडळ पाठवायचं ठरलं आणि त्यात पहिलं दुसरं जे नाव जाहीर झालं ते होतं श्रीकांत एकनाथ शिंदे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमचं नाव आल्यानंतर? मला वाटतं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्या देशाचा मेसेज, आपल्या 140 कोटी जनतेचा मेसेज हा कसा जगापर्यंत पोहोचेल याच्यासाठी डेलिगेशन निवडले गेले आणि त्या डेलिगेशनचा एक डेलिगेशन लीड करण्याची संधी मला आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलं. मला वाटतं हे कोणाच्याही आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल की एक डेलिगेशन, आणि तेही अशा पार्श्वभूमीवरती की जिथे आपण देशाचं नेतृत्व वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आणि जगापुढे जाऊन मांडण्याची एक संधी. मला वाटतं ते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी जी आहे मला आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी